दोन्ही भाऊ एकत्र यावे या आमच्या शुभेच्छा. मात्र मुंबईतच जीव अडकल्यानं वर्कआउट होत नाही असं भाजपचं म्हणणं आहे. त्यांचा जीवच मुंबईत आहे ना. तुम्ही नगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर कोणत्याही नेत्याला त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रस नव्हता ना ते फिरलेही नाही. मुंबईच्या मध्ये त्यांचा जीव अडकण्याचं कारणच एक आहे की इतकी मोठी श्रीमंत महानगरपालिका, तिथून मिळणारं पर्सेंटेज, चाललेलं ते म्हणजे सोन्याचं अंड देणारी ती कोंबडी ही इतरांच्या हातात जाऊ नये हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि गेली 25 वर्ष ते तेच करतायत ना. त्यांना महाराष्ट्राची सत्ता जरी नाही आली तरी चालेल, पण मुंबई पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. आणि त्या आग्रहपोटी ते दरवेळेला वेगवेगळे स्टेटमेंट करतात. मग लोकांच्या इमोशनल भावनेला हात घालतात. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस आता जागा हो, हे सगळं जे काही डायलॉग आहेत ना ते फक्त त्या कोंबडीने दिलेल्या त्या सोन्याच्या अंड्यासाठी. सामनामध्ये असं आलंय की मुंडे म्हणतात आता माझी शिवसेना खरी, काय खरे आणि काय खोटे हे राज्यातील सामान्य जनता ओळखून आहे. ज्यांनी आपला विजय मोदी शहांच्या चरणी अर्पण केला त्या चोरांच्या तोंडी शिवसेना पवित्र शोभत नाही. याच मोदी शहानी धनुष्यबाण चोरला आणि महाराष्ट्रातील अट्टल बैमानांच्या हाती सोपवला. आता यांना कितीही बोंबललं ना, जनतेने कौल दिलेला आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, एखादी निवडणूक माणसाने जिंकली तर त्याला आपण इमोशनली किंवा काहीतरी कुटाने केले असं म्हणू शकतो. उबाटाच्या या सगळ्या स्टेटमेंटला आम्ही काही जास्त महत्व देत नाही. जेव्हा उठाव झाला त्याच्यानंतर असलेली ग्रामपंचायतच्या निवडणूक आम्ही जिंकल्या, त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या, आता नगरपालिका जिंकल्या, तरीही यांचं ते तुंतुन वाजवणं चालू आहे. म्हणून आता यांनी फक्त आमच्या नावाने बोंबलत राहावं. यांचा दिवस एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय निघत नाही आणि सूर्य सुद्धा तोपर्यंत मावळत नाही. म्हणून सकाळ संध्याकाळ आणि झोपेतही एकनाथ शिंदेला टार्गेट कसं करायचं, त्या शिंदे साहेबांना कसं मागं खेचायचं हा प्रयत्न यांचा असतो. परंतु यांना कधीही यश मिळणार नाही, तेवढं सत्य आहे.